भरपूर सारी थंडी लागते, अशी वेळी थंडी लागते. घोड्यां तिकीट काढलंय तर ट्रेनचा वाट कर पोहोचलेलो माथेरान स्टेशनला. वाटलं नाही मला ट्रेनमध्ये बसल्यासारखं. बरोबर एवढे थकले आहे ना, माय गॉड शपथ. पण मजा आली, मजा नाही. वेलकम टू माय अनादर यूट्यूब ट्रॅव्हल ब्लॉग. हा ट्रॅव्हल ब्लॉग. मी चाललेली आहे माथेरानला. सो पाहूयात मी 2 दिवस माथेरानमध्ये काय काय गोष्टी एक्सप्लोर करते, किती मजा मस्ती करते आणि कोणकोणते स्पॉट आहेत जे माथेरानमध्ये आपण पाहिले पाहिजेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. सो स्टे ट्यून. मी आता पोहोचलेल्या अमन लॉजच्या इथे. आता इथून पुढे माथेरानला वरती जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे, त्याचं तिकीट काढते आणि मग एक्सप्लोर चालू. सो स्टे ट्यून. आणि मी अगोदरचं काय घेतलं नाही कारण माझा जरासा एकटीचा प्रवास होता, तो त्याच्यामुळे पटाट द्यायचं यायचं होतं, त्याच्यामुळे नाही घेतलं. सो मी तुम्हाला सांगते ते कसं आले कसं गेले. सो पुढे बघूयात. भरपूर सारी थंडी लागते, अशी वेळी थंडी लागते. घोड्यांचं कामकाज चालू झालेलं आहे. तिकडे पाठीमागे रिक्षाची लाईन लागलेली. मला आता सध्या तरी मिनी टॉय ट्रेन आहे त्याचं तिकीट काढायचं आहे, सो मी तिकडे जाते. हे बघा, हे आहे तिकीट काउंटर मिनी टॉय ट्रेनचं अमन लॉजच्या इथलं. आणि हे सगळे डिटेल्स पण आहेत, तुम्ही वाचू शकता. आता मी तिकीट काढते. मला आता 9:30ची मिळेल कारण माझी 8:45ची मिस झाली. सो आता मला 9:30ची मिळेल. तिकीट काढलंय तर ट्रेनचा वाट कर. हा कसा खातोय बघा. आणि छोट्या बेबीच्या हातातलं ओढून घेतलं बिचारीचं आणि आता एन्जॉय करतोय त्याचा सकाळचा ब्रेकफास्ट. हे आहे अमन लॉज स्टेशन आणि इथपर्यंत मी इकोने आले होते. नेरळ स्टेशन टू अमन लॉज 100 रुपीज चार्ज घेतात ते लोक. आणि इथपासून पुढे माथेरानला जाण्यासाठी घोड्याचा वापर केला जातो. ई रिक्षा आहे आणि ही टॉय ट्रेन हिचा वापर केला जातो. चढा बोलताय 130 15-16 आपल्या इकडेच आहे. मध्य प्रदेश आपल्यासाठी खास थांबवले. 12 ते 17. चुकीच्या डब्यात चढला. कुठे आहेत आपले 12 ते 17 आहे. रिसॉर्टला जातो. रिसॉर्टपर्यंतचा रस्ता डिसाईड करायचा. पण आता आपण फोटो काढतो आणि मग रिसॉर्टला जातो. आता आमचा पुढचा प्रवास माथेरान टू आमचं अशोका हॉटेल इथपर्यंतचा आहे आणि आमचं 15 मिनिट्सचं वॉकिंग आहे. सो
आता वॉकिंगच करावं लागेल, दुसरं काय नाही. आणि त्याच्यात पण आम्हाला असं त्याने ऑप्शन दिलं, एक सिम्पल रूट आणि एक बोलतो ॲडव्हेंचर. अरे ॲडव्हेंचर करायला इतकं पण आम्ही हे नाही, आम्ही 20 मिनटाची ट्रेन करून आलो, त्याच्यात थोडंसंच चालायला असं वाटलं पण नाही की काय आहे म्हणून. चालत आलो असतं तरी झालं असतं, बट तरी पण आम्ही त्याची ट्रेन करून आलो आणि आम्ही ॲडव्हेंचर करणार. सो बघूयात काय काय होते. अँड फायनली वी रिच. वेलकम टू अशोक हॉटेल. and finally we reach our destination. सो आता बघूया, रूम बीमचं सगळं करतो आणि मग भेटते मी तुम्हाला. ओके, पॅसेज आहे जिथे आम्ही राहिलो आणि माकड बघा कसे कर्तब दाखवतोय. ओ हो, भीती पण वाटते मला तेवढेच गेलं वरती. सो आम्ही आता इथे स्टे करतोय आणि ही आमची रूम आहे. मी तुम्हाला रूमचा टूर देते. टूर म्हणजे काय नाही, जस्ट अशी रूम आहे, बाकी काय नाही. आणि बाकी असा पॅसेज आहे. जेवायला आलोय, अनलिमिटेड जेवण आहे आणि जैन फूड आहे. मला ऐकायला येत नसेल पण तरी पण जेवते आता, एक टेस्ट करून हे तर चांगलं आहे. ह्याचं काहीतरी झोल आहे बघ. चांगलं आहे, गोड. जेवण झालंय आता, जरासं जेवण जिरवतो आणि संध्याकाळी मस्तपैकी पॉईंट बघायला जातो इथले जवळपासचे. सो ते तुम्हाला दाखवेन. आणि आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स म्हणजे जेवण तर चांगलं होतं, पण ते थोडंसं गोडवालं होतं. आपल्याला गोड खाण्याची सवय नाही, बट चांगलं होतं जेवण. आणि आता बघूया कोणते पॉईंट एक्सप्लोअर करायला मिळत आहेत. आणि थोडंसं आल्यावरती भसड झाली होती, म्हणजे ते बुकिंगवरूनच, रूमवरून हे ते. कारण हे लोक भरपूर सारे येतात, बुकिंग घेतात आणि मग जेव्हा बुकिंग केलेले लोक येतात तेव्हा नॉन बुकिंगवाल्यांसाठी जास्त प्रेफरन्स, कारण त्यांच्याकडून पैसे काढायचे असतात म्हणून असं करतात. बट इट्स ओके, झालं सगळं फाइंड आउट केलं आणि सगळं झालं ओके. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं आणि मग आता जेवलं मस्तपैकी. आणि आता थोडंसं इथलंच बघतोय जरासं काय काय आहे, जे काय आम्हाला दाखवलं आहे त्याच्यामध्ये की हे भेटेल ते भेटेल ते भेटेल, ते मिळणार आहे काय. आणि मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी चाललो आहे पॉईंट बघायला. कसे दिसते ते पण कमेंट करायचं. माथेरानचं मार्केट एक्सप्लोअर करतो आहे आणि आता इको पॉईंटला जातो आहे. बट इथे सीन काय माहिती आहे, माकडं कधी पण कुठून पण येतात. आत्ताच जस्ट आमच्या खोलीमध्ये 5-6 माकडांनी हमला केला होता. बिचारी आमची मेंबर, एक रूममेट जाम घाबरली होती. एक तर ती झोपेतून उठली होती आणि अचानक समोर आली. पण हे मार्केट बघा, ते छान आहे. आणि काय पण खायला घेतलं, खायचं भरपूर मन करते, पण ते खायला घेतलं की ते जर माकडं आले तर आम्हाला काही खायला भेटलं. आणि हे बघा, व्हॉट आय सी. वा, गणपती बाप्पा मोरया. आता हे तुम्हाला पॉईंटवर जाऊन मिळते, असं हे मार्केट आहे. असं मी जाऊन आम्ही चाललेलो इको पॉईंटला पण आलेलो आहोत, मग तिथंच मिळालं आहे माधवजी पॉईंट म्हणून आहे. सो व्ह्यूसाठीच फक्त, बाकी काय मला पण दाखवते. पण मस्त वाटतं,
आहे भारी असं थोडंसं दरी टाईप्स. हे बघा बाकी काय इतकाच हाच व्ह्यू आहे बट भरपूर वरती आहे. आता आम्ही इकोला जाणार आहोत तर इथे दाखवायला इकडे आहे आणि इकडे. आता आम्ही पहिले इथे जातोय. इथे आहेत एवढे सारे पॉईंट. आम्हाला पहिले तर हा बघायचा आहे इको पॉईंट. सो आम्ही पहिलं तो बघतो आणि ते कोणतं तरी लेक आहे ते बघायचं आहे पहिले इथे. आपल्याला सनसेट भेटणारच नाही. फायनली आणि फायनली एवढा जद्दोजहद करा मी पूर्ण सर्कल मारला असेल माझ्या मते. हॉटेल त्या टोकाला आहे आणि आम्ही इथे आलेलो आहेत इको पॉईंटसाठी. स्वतःचं नाव ऐकण्यासाठी इको होते काय, पण एवढा गोंगाट आहे का इको वगैरे काय ऐकायला येणार नाही. जस्ट बघणार, फील घेणार आणि जाणार. सो तो मी पण दाखवतो. बस इतकंच आहे इको पॉईंटला. येणं न येणं हे तुमच्यावरती आहे. जस्ट पॉईंट आहे पिकनिक पॉईंट म्हणून. सगळे लोक जरा उठून पडत आहेत. सो मी पण त्यातले फोटो काढते आता आणि मग बोलते तुमच्याशी. हे बघा इकडे बघा कोण गेलेलं आहे. लोकांना अजिबात अक्कल नाही. थोड्या दिवसांनी इको पॉईंट पण बंद होण्याच्या लाईनवर आहे कारण ह्यांच्या लोकांना इतकं काय. बाय बाय टू इको पॉईंट. तुमच्यासोबत काहीतरी बोलणार होते ते म्हणजे काय माहिती आहे, इथे येणारे पिकनिक स्पॉटमधले लोक भले त्यांच्यासोबत काहीतरी आठवणी घेऊन जातील अगर नाही जातील, पण त्यांच्या आठवणीमध्ये एक तरी माकडाची कथा असेलच. कारण प्रत्येक ठिकाणी माकड आपलं कला दाखवतानाच आणि त्रास देतानाच. आता आम्ही दुसऱ्या पॉईंटला जातोय. कुठल्या ते माहीत नाही. बघतो, जातो, तुम्हाला पण दाखवतो. शार्लोट लेकचा रस्ता एकदम जंगलातून आणि प्लस अशी वेगवेगळी झाडं. तिथे तर ते वडाच्या झाडाचं पारंब्यांचं असं हे झालं, म्हणजे पारंब्या नाही, मुळांचं खालची जागा गेलेली आहे, माती. आता कधी येतो शार्लोट लेक. एवढे लांब आहेत ना. आणि ते घोडे बिडे करायचे म्हणजे असं आहे 700 रुपये 1 आवर पर आवरमध्ये 700 रुपये पर आवर. त्याच्यात तुम्ही फिरायचं. म्हणजे फिरवतील कसं काय करतील ते माहिती नाही. सो पाहूया आता शार्लोट लेक कधी. आणि फायनली आम्ही पोचलोय शार्लेट लेक. पाठीच माझ्या बघू शार्लेट लेकचा व्ह्यू बघा कसा आहे. पावसाळ्यात अजून सुंदर वाटेल. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरता कसे पोचले कसे पोचले हे मला एक्झॅक्टली लिरिक्स माहितीच नाही, बट जे काय आहेत. लॉर्ड पॉइंटला आहे एवढाच व्ह्यू. सो असा आहे व्ह्यू. आणि कारण सनसेट पॉईंट आमच्या हॉटेलच्या इकडे आणि सो आम्ही इथूनच सन बघतो. लास्ट प्लेस टू विजिट मंदिर आहे. सो आम्ही पाया पडतो आणि आमच्या ट्रिपचे पॉईंट्स आजच्या दिवसासाठी एंड करतोय. आता उद्या बघूया. आता हॉटेलवर जाणार, मार्केटमध्ये थोडी शॉपिंग वगैरे काय जे काय असेल ते करणार आणि
हॉटेलवर जाणार, कारण हॉटेलवरती पण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, सो त्या बघायच्या. एका दिवसात माणूस काय काय करणार, पण मजा येते. बरोबर एवढे थकले आहे ना, माय गॉड, शपथ. पण मजा आली, मजा नाही आली अशातला भाग नाही आहे. पण पॉईंट इतके लांब 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 आहेत आणि ते एक्सप्लोअर करायचे वन डेमध्ये. आता परत जाऊन हॉटेलमध्ये एक्सप्लोअर करायचं. इट्स अ व्हेरी इट्स अ व्हेरी हेक्टिक जॉब. सो जाऊ द्या. आता आम्ही मार्केट पॉईंटच्या इथे चाललो आहे चालत चालत. ऑलमोस्ट पोचलो आहे. सो बघूयात आता काय होतं आहे. मी आता पोचलेलो आहोत मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये आम्हाला ते मसाजवाला आहे आणि एक असा गेम आहे, मला नाव नाही आठवत आहे, मी तुम्हाला नंतर सांगते किंवा व्हिडिओ लावेन ते समजेल काय आहे ते. सो ते करायचं आहे. सो ते करतो आणि अशा भरपूर सारे गेम्स आहेत. पण आता असं वाटतं नाही होणार आमच्याकडे, म्हणजे ते एवढंसं चांगलं वाटत नाही. आम्ही मसाज करून घेतो. आम्ही अजून खालीच आहोत माथेरानला. आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवरती आणि जाणार, चेंज करणार आणि खाली करायला बसणार. तसं आम्ही आत्ता वडापाव खाल्ला, पण तरी पण आता जे भूक लागली एवढं चाललो आहे ना, बट मजा आली. मेमरी. आणि आम्ही पोचलेलो आहोत फायनली आमच्या हॉटेलला. आणि आमचा रात्रीचा हॉटेलचा व्ह्यू बघा. मी तुम्हाला सकाळचा दाखवलं होतं, आता रात्री असं दिसतंय पूर्ण जंगल आणि त्याच्यामध्ये आमचं हॉटेल. मोस्टली इथले हॉटेल सर्व जंगलातच आहेत, कारण माथेरान हे सगळं पूर्ण डोंगरावर वसलेलं आहे, त्याच्यामुळे जंगल हे असणारच. आणि इतकं प्रसन्न, इतकं चांगली हवा आणि इतकं मस्त ना, की कधीतरी तुम्ही नक्कीच या. फ्रेश झालं, फ्रेश. आणि आता डिनर करायला आलो आणि डिनरमध्ये काय आहे मी तुम्हाला लगेच सांगते. व्हरायटी ऑफ फूड. आणि आता हे सगळं पोटात जाणार आहे मिक्स. पावभाजी आहे, पास्ता आहे, उलटा आहे फोड, गुलाबजाम आहे, त्याच्यानंतर मटर पनीरची भाजी आहे, ओली भेळ आहे, सलाड आहे. सो आम्ही आता ते एन्जॉय. जेवण झालं आहे, व्हरायटी ऑफ फूड खाऊन झालेलं आहे. आणि आता थोडंसं इकडे तिकडे बघतो, पण गाणी चालू आहे त्याच्यामुळे मी काय शूट नाही करणार. आता भेटूया उद्या सकाळी आणि आम्हाला रील पण असं करायचं आहे. बघूया काय काय होतं आहे. सो उद्या भेटूया. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आता मी रेडी होते आणि मी कशी रेडी होते ते तुम्हाला दाखवते. सो बघा. आता ब्लेंड. आफ्टर ब्लेंडिंग आई विल मीट यू. सो तब तक के लिए बाय बाय. आता मी यूज करते कॉम्पॅक्ट. ब्लेंडिंग बघा माझे. मी ब्रश विसरले म्हणून हाताने लावायला लागतं. आणि ही पॅलेट माझी कधीची आहे, त्याला संपवायची आहे. आणि मी माझ्या त्यावाला लिपस्टिक शेड आणलेलं आहे.
या टॉपचं सिक्रेट तुम्हाला सांगू काय, हा माझा एकदम छोटू ऋतिका असतानाचा टॉप आहे. सो आता मी तो क्रॉप टॉप म्हणून घातला आहे बिकॉज इंटरप्ट झालं होतं. मी बोलत होते की हा ज्या टॉपचं रहस्य आहे की हे मी छोटू ऋतू असतानाचा टॉप आहे. सो मी आता तो क्रॉप टॉप म्हणून घातला आहे बिकॉज ऑफ माय गॉड ग्रेस. मी बारीक झाले आणि आता मी असा घालू शकले. सो पिढ्यानपिढ्या वापरत आला टॉप. वन टाइम यूज इट्स वर्थ इट. आणि सो आता बघूया आज काय काय होतं आहे, कसं कसं जात आहे दिवस. स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे दाखव. बघा त्याच्यामध्ये उपमा, मी इथं बटर ब्रेड घेतला आहे आणि चहा घेतली आहे. साऊथ इंडियन फूड विच आय डोंट लाईक, सो मी नाही घेतले ते. आणि उपमा पण वेगळ्या पद्धतीचा आहे, बघूया कसं जातं. बट चालेल. आता मी निघालोय घरी जायला, पण जाता जाता रील शूट करत करत जाणार आहोत. सो स्टे ट्यून आमची मजा मस्ती बघण्यासाठी. मिनी टॉय ट्रेन्सनी जाण्याचा निर्णय होता, तो आमचा बात केला आहे. कारण आम्ही ह्या पटरीवरून जाणार आहोत. पटरीचा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. सो आम्ही आता पटरीने जातो आणि आम्हाला रील जी केलेली आहे त्याचा लास्ट शॉट पण इथूनच कॅरेक्ट करायचा. सो ही घेऊन जाईल, ती नाही उचलणार त्याला. चालत जाण्याचा हाच फायदा आहे की हा सीन आम्हाला ह्याच्यातून पण दिसला होता टॉय ट्रेनमधून, बट इतका प्रॉमिनंटली दिसला नव्हता, इतका व्हिज्युअल नव्हता त्याच्यामध्ये, कारण आम्ही त्या साईडला होतो. सो आता आम्हाला तो दिसला आणि मस्त आहे आणि इतकं गार मस्त वाटतं. आता आम्ही पोहोचू अमन लॉजच्या इथे. आणि उद्या सुट्टी असल्यामुळे आज सुद्धा भरपूर गर्दी आहे. कालपेक्षा आज गर्दी बोलला तरी पण काही कमी नाही. रिपब्लिक डे आजच सेलिब्रेट करायला लोक इकडे आले. बघूया काय होतं. माथेरानला यायचं म्हणजे एकदम फोन रिकामा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हर एक मुवमेंटला तुम्ही फोटो काढू शकता. आता इथे जी मी चालते आहे तो एरिया इतकासा म्हणजे मस्त आहे ना की तुम्ही हर एक पॉईंटला बोलणार मला फोटो काढायचा, मला फोटो काढायचा. इवन इफ हिवाळा जरी असला, हिवाळ्याची वेगळी मजा, पावसाळ्याची वेगळी मजा. सो मी तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा कसं आहे. सो मस्त वाटते. त्याच्या पाठी पण तुम्ही बघू शकता. आणि टॉय ट्रेननी ते मिस झालं असतं आमचं. सो आम्ही ते पण बघेल. आता आमचं एक राहिलं आहे पावसाळ्यात येणं. सो आम्ही नक्की येऊ पावसाळ्यात. आणि आमची बुकिंग थोडीशी चुकली होती, तीसुद्धा आम्ही राईट करून येऊ. सो आत्ताचा ब्लॉग आणि आत्ताची ट्रिप एंड होत आली आहे. अमन लॉजच्या इथे एंड होऊन जाईल. सो मी पण आता ब्लॉग एंड करते. सो आता मी ब्लॉग इथे एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या चांगल्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मला जितकं झालं पॉसिबल तितकं मी केलं, बिकॉज मजा मस्ती करायला आल्यावरती ती धावून जाते ब्लॉगच्या चक्करमध्ये. सो म्हणून थोडाफार ब्लॉग आणि थोडंफार मजा मस्ती असं सगळं कंबाईन करून मी शूट केलं आहे. सो आय होप तुम्हाला ते आवडेल. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय. स्टे ट्यून.